टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपुरातील मनीष नगर परिसरातील कीर्ती बारमध्ये येण्यापूर्वी त्या सरकारी फाईलचा प्रवास सुरू झाला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालयातून त्या फाईल्स गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीच्या एका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या हातात आल्या। त्याच्याच कामाशी संबंधित त्या फाईल्स होत्या। त्यानंतर रविवारी साधारणतः दुपारी माझ्या मागे जो कीर्ती बार तुम्हाला दिसत आहे त्या बारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा तो अधिकारी, त्यासोबत कंत्राटदार आणि आणखी एक मध्यस्थ असे 3 जण या बारमध्ये दुपारच्या 3-3:30च्या सुमारास येऊन बसले। जवळपास तासभर त्या फाईल्सवर चर्चा झाली। कदाचित देवाणघेवाणीची चर्चा असल्याची शक्यता वर्तवली जाते, त्याबाबतचं शंका उपस्थित केली जाते। चौकशी ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू आहे। 1 तास चर्चा झाल्यानंतर दारूचा मद्याचा खोट रिचवत एक अधिकारी त्याच बारमध्ये, जो बार माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे त्याच बारमध्ये त्या फाईल्सवर सह्या करतोय। ती बातमी प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनावर मोठी टीका झाली। त्यानंतर पोलीस, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। नागपूर जिल्हा प्रशासन आणि नागपूर पोलीस प्रशासनही चौकशीच्या कामाला लागलं। नागपूर गुन्हे शाखेकडून या बारमधील CCTV फुटेज ताब्यात घेण्यात आला आणि त्यानंतर कळलं की जो अधिकारी या सरकारी फाईल्सवर सह्या करत होता तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी आहे। आता नागपुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता जे आहे त्यांनी गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता यांच्याकडनं एसींकडनं संबंधित अधिकाऱ्याची संपूर्ण माहिती मागवली, रेकॉर्ड मागवलेला आहे। नेमक्या कुठल्या कामाच्या त्या फाईल्स होत्या, नेमकं काय होतं त्या फाईल्समध्ये आणि त्या फाईल्स बारमध्ये का घेऊन आला, मद्याचा खोट रिचवत त्या सरकारी फाईल्सवर सही का करण्यात आली, याची संपूर्ण माहिती जी आहे, अहवाल जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाने मागवलेला आहे आणि तो अहवाल महाराष्ट्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे आणि जो गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई होणार अशी ही खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। परंतु प्रश्न उपस्थित होतो की वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागच का चर्चेत येतो। काही दिवसापूर्वी नागपुरात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एका कंत्राटदाराला पैसे मागण्याचा, एका क्लार्ककडून पैसे मागण्याचा तो व्हिडिओ होता। त्यानंतर या नागपूर विभागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित काही तक्रारी ज्या आहे त्या वरिष्ठांपर्यंत गेलेल्या आहे आणि पुन्हा एकदा हा विभाग चर्चेत आला। तो म्हणजे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फाईल्स या माझ्या मागे जो बार दिसतोय त्या बार्समध्ये सही करण्याचं प्रश्न, सही करून नियमांचं उल्लंघन केलं हा एक प्रश्न आहे। दुसरं, कंत्राटदारासोबत अधिकारी बारमध्ये कशाची चर्चा करत होते, नेमकी 1 तास कशावर चर्चा झाली, त्यानंतर सह्या केल्या, बारमध्ये सह्या का केल्या, एकूण हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। आता सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे प्रकरण आहे, सार्वजनिक बांधकाम विभागच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करता अहवाल पाठवणार आहे। परंतु फक्त हे एक निमित्त मात्र आहे। अशा अनेक तक्रारी वरिष्ठांपर्यंत गेलेल्या या विभागाशी संबंधित, त्यावर कधी कारवाई होणार हाही एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।